Welcome to e-learning platform of Civil Engineering Department. We are going to study next point, that is working of gobar gas and biogas plant. This comes under biomass energy. In nature, when a plant or an animal dies, its body disintegrates into soil as organic matter due to decaying process. नेचरमध्ये जर प्लांट आणखीन ॲनिमल्स हे मेलेत, त्यांचं कुजण्याची प्रक्रिया होते. नेक्स्ट, सर्टन टाईप ऑफ बॅक्टेरिया आर रिस्पॉन्सिबल फॉर डिकेइंग. हे कुजण्यासाठी एक ठराविक प्रकारच्या बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल असतात. व्हेन द ऑर्गॅनिक मॅटर डिकेज विदाउट ऑक्सिजन, ज्यावेळी हे ऑर्गॅनिक मॅटर कुजण्याची प्रक्रिया होते, ही कुजण्याची प्रक्रिया विदाउट इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन जर घडली तर अँड इनफ्लेमेबल गॅस इज प्रोड्युस्ड विच इज कॉल्ड बायोगॅस. तर एक पेटणारा गॅस तयार होतो, त्याला आपण बायोगॅस म्हणतो. दिस बायोगॅस मोस्टली कंटेन्स मिथेन अबाउट 50 to 70%. तर ह्या बायोगॅसमध्ये मिथेन गॅस असतो, तो साधारण 70%, 50 to 70%, अँड CO2 कार्बन डायऑक्साईड 30 to 40%. अदर गॅसेस लाईक हायड्रोजन सल्फाइड, नायट्रोजन इट्सेट्रा आर ऑल्सो प्रेझेंट इन बायोगॅस बट इन स्मॉल क्वांटिटीज. तर बायोगॅसमध्ये मिथेन हा जास्त प्रमाणात असतो, 50 to 70%, कार्बन डायऑक्साईड 30 ते 40%. लेकिन इतर बाकीचे गॅसेस हे फार कमी प्रमाणात तयार होतात. बायोगॅस जनरेटेड इन नेचर एस्केप्स इन ॲटमॉस्फिअर. तर हा जो नेचरमध्ये तयार होणारा बायोगॅस आहे, हा ॲटमॉस्फिअर वातावरणात त्याची एस्केप होतो. हेन्स बायोगॅस प्लांट्स आर इरेक्टेड टू कॅप्चर अँड युटिलाइज द गॅस. आणि हा गॅस कॅप्चर करून त्याचा वापर करण्यासाठीच बायोगॅस प्लांट्स बांधली जातात. बायोगॅस इज ऑल्सो नोन ॲज गोबर गॅस. तर या बायोगॅसलाच आपण गोबर गॅससुद्धा म्हणतो. दिस गॅस इज यूज्ड ॲज अ कुकिंग गॅस इन मेनी पार्ट्स ऑफ इंडिया. तर हा जो गॅस आहे, हा कुकिंग गॅस म्हणून संपूर्ण भारतामध्ये वापरला जातो. गोबर गॅस प्लांट, a mixture of gases produced by breakdown of organic matter in the absence of oxygen in this plant. ह्या गोबर गॅस प्लांटमध्ये ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये हे ऑर्गॅनिक मॅटर्सचं डिकेइंग प्रोसेस होते. द गोबर गॅस इज प्रोड्यूस फ्रॉम रॉ मटेरियल्स सच ॲज ॲग्रिकल्चर, सिवेज, ग्रीन वेस्ट, फूड वेस्ट, वेस्ट मॅन्युअर, म्युनिसिपल वेस्ट अँड काऊ डंग. गोबर गॅस हा वेस्ट मटेरियलमधून तयार केला जातो. ॲग्रिकल्चर वेस्ट असेल, सिवेज वेस्ट असेल, फूड वेस्ट, नंतर म्युनिसिपल वेस्ट, काऊ डंग, याच्यापासून गोबर गॅस तयार केला जातो. गोबर गॅस इज यूज्ड ॲज अ फ्युएल. तर हा गोबर गॅस आपण फ्युएल म्हणून वापर करतो. स्लज डायजेस्टेड इज यूज्ड फॉर फर्टिलायझर फॉर क्रॉप्स इन ॲग्रिकल्चर. हे गोबर गॅसच्यापासून जे परत गॅस तयार झाल्यानंतर जी स्लज राहतो, तो स्लज आपण ॲग्रिकल्चरसाठी फर्टिलायझर म्हणून पण वापर करू शकतो. गोबर गॅस इज रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. अशा प्रकारे हा गोबर गॅस रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे, अपारंपरिक ऊर्जा स्रोत. अ डायजेस्टर इज कन्स्ट्रक्टेड अँड इन दिस अनएरोबिक डायजेशन ऑफ गोबर ॲज टेक्स प्लेस. तर एक डायजेस्टर कन्स्ट्रक्ट केला जातो, त्याच्यामध्ये अनएरोबिक डायजेशन या गोबरचं होतं, म्हणजे जे आपण शेण टाकतो त्याचं. गोबर गॅस इज प्रायमरली मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड अँड स्मॉल अमाऊंट ऑफ हायड्रोजन सल्फाइड. दिस गॅस कॅन बी यूज्ड ॲज अ फ्युएल अलॉंग द ऑक्सिजन. हा गॅस ऑक्सिजनच्या संपर्कात आला की एक फ्युएल म्हणून त्याचा आपण वापर होऊ शकतो. दिस गॅस इज यूज्ड ॲज अ फ्युएल फॉर डोमेस्टिक कुकिंग इन रुरल एरियाज. तर हा गॅस
कुकिंगसाठी किंवा स्वयंपाकासाठी रुरल एरियामध्ये वापरला जातो. इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो जनरेटेड बाय गोबर गॅस. गोबर गॅसपासून इलेक्ट्रिसिटीसुद्धा जनरेट केली जाते. In this picture you can see here गोबर गॅस प्लांट. ह्या पिक्चरमध्ये जो गोबर गॅस प्लांट आहे फिक्स्ड डोम टाईप हा गोबर गॅस आहे. फिक्स्ड डोम हा जो डोम आहे हा फिक्स्ड आहे. त्याच्यामध्ये जे लेवलला एक्सिबिशन केलं जातं तर हा सर्क्युलर गोल असा डोम बांधला जातो. त्याच्या या बाजूला इकडून हे स्लरी फॉर कॅटल डंग अँड वॉटर. तर कॅटल डंग जनावरांचं शेण आणि पाणी मिक्स करून बरोबर या मिक्सिंग टँकमधून इकडं आतमध्ये सोडलं जातं. बरोबर हा इनलेट चेंबर आहे. तर द डंग वेस्ट डंग अँड वॉटर मिक्सचर हे मिक्सचर या डोममध्ये येतं. तर डिकेइंग प्रोसेस होते. डिकेइंग प्रोसेस झाली की गॅस तयार होतो. तो गॅस या पाईपमधून बाहेर घेतला जातो. ज्यावेळी हा व्हॉल्व बंद असेल आणि ते गॅस तयार होईल तर हा गॅस काय करतो, हे जे मिक्सचर आहे याला खाली दाबतो. ज्यावेळी हे खाली दाबल्याच्या नंतर इथून असं हे बाहेर तुमची स्लरी बाहेर पडते. तर अशा प्रकारे ह्या गोबर गॅसचं वर्किंग होतं. हा आहे तुमचा वरती टाकलेला स्लॅब, हा डो. त्यानंतर ही आउट फ्लो फॉर गॅस. बरोबर या साईडला पण स्लॅब आला. इकडं हे ओव्हरफ्लो टँक, इकडे ओव्हरफ्लो टँक असतो. ही स्लरी इकडे बाहेर साठवली जाते आणि त्याचेच आपण फर्टिलायझर म्हणून वापर करतो. हा फिक्स्ड डोम टाईप बायोगॅस आहे. आणखीन एक नेक्स्ट स्लाईडमध्ये बघा, इकडं हा दीनबंधू गोबर गॅस. हा छोटा टाईपचा गोबर गॅस आहे. आजकाल ग्रामीण भागामध्ये या टाईपचा वापरला जातो. तर हे एक्सकेव्हेशन करून हे खाली हा इथून इकडचा जो एवढा हा भाग आहे हा ब्रिक मेसनरी किंवा कॉन्क्रीट टाकून बांधला जातो. याच्या वरचा जो भाग आहे ह्याला आपण ब्रिक मेसनरीनं बांधलं जातं. इकडच्या साईडला ही अशी आउटलेट असतो एक मोठा, आणखीन किंवा इकडं पाईप घालून पण असा आउटलेट काढला जातो. या साईडला इकडं पाईप आहे आणि इकडे इनलेट चेंबर आहे. तर या इनलेट चेंबरमध्ये गोबर आणखीन वॉटर मिक्स करून स्लरी केली जाते. ती याच्यामध्ये सोडली जाते. तो आल्यानंतर या एरियामध्ये स्लरी कलेक्ट होईल. त्याचं डिकिंग प्रोसेस झाल्यानंतर गॅस तयार होतो. बरोबर. तर हा गॅस या पाईपमधून इकडं कुकिंगसाठी वापरला जातो. ज्यावेळी हा व्हॉल्व बंद असेल त्यावेळी गॅस तयार झाल्यानंतर या गॅसचं उलटं प्रेशर या स्लरीवर येतं आणि ही स्लरी इकडून अशी ही बाहेर पडते. ही स्लरी नंतर आपण ॲज अ फर्टिलायझर म्हणून ॲग्रिकल्चरसाठी वापरली जातो. सो दिस इज दीनबंधू गोबर. हा दुसरा एक गोबर गॅसच टाईप आहे, फ्लोटिंग गॅस होल्डर टाईप बायोगॅस. तर या बायोगॅसमध्ये हा फ्लोटिंग गॅस होल्डर आहे. तर अगोदरच्या स्लाईडमध्ये आपण डोम पाहिला, तर इथं एक फ्लोटिंग गॅस होल्डर असतो. म्हणजेच एक MS मध्ये अशी सर्क्युलर गोल टाकी केली असते. इकडच्या तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. आणि ही फ्लोटिंग होते, म्हणजे खाली वरती होते. जसं आतमध्ये गॅस साठेल तसं ही टाकी वरती येईल आणि या पाईपमधून ज्यावेळी आपण कुकिंगला गॅस वापरणार जसं गॅस संपेल तसं ही टाकी खाली जाते. तर ह्याला फ्लोटिंग गॅस होल्डर टाईप बायोगॅस प्लांट म्हणतात. ही यामध्ये तुम्ही बघा तर असं फ्लोटिंग एक सर्क्युलर ब्रिक मेशनरी केली जाते. याच्यामध्ये ही फ्लोटिंग गॅस होल्डर ठेवला जातो. बरोबर. इकडच्या साईडला हा मिक्सिंग टँक आहे. याच्यामध्ये गोबर आणखीन वॉटर मिक्स करून या पाईपमधून आतमध्ये सोडलं जातं. तर हा मिक्सर जो आहे तर हा डंग आणि वॉटरचं मिक्सचर इथं डिकिंग प्रोसेस होईल. त्यानंतर गॅस तयार होईल. तर ही जी डिकिंग प्रोसेस आहे इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन होते. इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन ही डिकिंग प्रोसेस झाल्यानंतर गॅस तयार होईल. जसं गॅस तयार होईल तसं ही हा जो टँक आहे हा वरती जाईल. फ्लोटिंग आहे तो. नंतर हा गॅस व्हॉल आहे. इथून आपण गॅस कुकिंगसाठी वापरणार. जसं गॅस वापरणार तसा परत ही फ्लोटिंग टँक खाली येईल. तर त्याचप्रमाणे इकडून हे आउटलेट आहे. स्लरी इकडं बाहेर येईल. ते स्लरी आपण फर्टिलायझर म्हणून वापरणार. तर हा फ्लोटिंग गॅस होल्डर टाईप बायोगॅस. नेक्स्ट पॉईंट, इट
इज बेनिफिट्स ऑफ बायोगॅस. बायोगॅसचे काय बेनिफिट्स आहेत? इट इज क्लीन नॉन पोल्युटिंग फ्युएल विदाउट एनी स्मोक पर्टिक्युलर मॅटर इट्सेट्रा. हा बायोगॅसचा एक फायदा, हा स्वच्छ असतो आणि पोल्युशन होत नाही किंवा धूर होत नाही, हे महत्त्वाचं आहे. इट बर्न्स विथ ब्लू फ्लेम विदाउट एनी फाऊल स्मेल अँड अ मिडल साइज्ड फॅमिली कॅन इझिली मीट कुकिंग एनर्जी नीड्स फ्रॉम अ बायोगॅस प्लांट. तर हा बायोगॅस प्रकार निळी ज्योत असते त्यामुळं आणि त्याचा वास हा इतका काही खराब येत नाही. त्यामुळे मिडल क्लास फॅमिलीसाठी कुकिंगसाठी ही एक अपारंपरिक ऊर्जा आपण वापरू शकतो. हा दुसरा बेनिफिट. तिसरा आहे इट इज रिलेटिव्हली चीपर अँड रिलायबल. बायोगॅस बांधणं अतिशय स्वस्त आहे, आणखीन रिलायबल आहे. चौथा बेनिफिट इट कॅन बी लोकेटेड इन युअर ओन कंपाऊंड ऑर लोकॅलिटी. कमी जागेमध्ये स्वतःच्या कंपाऊंडमध्ये आपण हा बांधू शकतो. पाचवा बेनिफिट इन्स्टॉलेशन इज इझी अँड चीपर. हे बांधणं वगैरे सोपं आहे, इझी आहे. सहावा बेनिफिट मेंटेनन्स ऑफ बायोगॅस प्लांट इज रिलेटिव्हली इझी. बायोगॅसचा मेंटेनन्स प्लांट आपण स्वतः करू शकतो, याच्यासाठी स्किल्ड व्यक्तीची गरज नाही. सातवा बेनिफिट द रेसिड्युअल स्लरी कॅन बी यूज फॉर ॲज अ ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर बायोगॅस प्लांटमधून जे रेसिड्यू राहतो, स्लरी राहते, ती ॲज एक फर्टिलायझर म्हणून आपण शेतीसाठी वापरू शकतो. त्यानंतर आठवा बेनिफिट आहे रिसायकलिंग ऑफ वेस्ट रिड्यूस पोल्युशन अँड प्रिव्हेंट्स द स्प्रेड ऑफ डिसीजेस. तर जर वेस्ट मटेरियल आहे ते रिसायकल होतं ह्या बायोगॅसमुळं, आणखीन डिसीज स्प्रेड व्हायची कमी असते. त्यानंतर बेनिफिट नवा आहे इलेक्ट्रिसिटी फ्रॉम बायोगॅस कॅन बी यूज ॲज टू इलिमिनेट इलेक्ट्रिक बल्ब्स. तर बायोगॅसपासून आपण इलेक्ट्रिसिटीसुद्धा तयार करू शकतो. हे 9 साधारण बेनिफिट्स या बायोगॅस प्लांटचे. देन वर्किंग ऑफ बायोगॅस प्लांट. हे वर्किंग मी यावेळी अगोदर एक्सप्लेन केलेलं आहे, तर पण परत एकदा पाहू. या पिक्चरमध्ये फ्लोटिंग गॅस होल्डर टाईप बायोगॅस प्लांट आपण कन्सिडर करूया. फर्स्ट स्टेप ॲनिमल डंग. ड्राय लीव्स वेट गॅर्बेज गेट्स डिकम्पोज बाय अनएरोबिक microbes in the plant. This produces methane gas, also known as biogas. The biogas contains 50 to 60% methane and remaining gas is carbon dioxide. Apart from its use as a good fuel, a good manure is produced as by product. हे पॉईंट्स मी सगळे एक्सप्लेन यापूर्वीच केलेले आहेत, पण या पिक्चरमध्ये आपण परत एकदा मी एक्सप्लेन करतो. हा मिक्सिंग टँक आहे. या मिक्सिंग टँकमध्ये स्लरी तयार केली जाते. काऊडंग आणखीन वॉटर हे मिक्स करून याची स्लरी तयार केली जाते. तर या इनलेट पाईपमधून या डोममध्ये ती सोडली जाते. तर या इथं हे मिक्सचर किंवा स्लरी असल्यामुळं इथं ऑक्सिजनचा संपर्क येत नाही आणि याचे डिकेइंग प्रोसेस इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन होते, त्यामुळं गॅस तयार होतो. हा गॅस तयार होईल तसं ही फ्लोटिंग टँक वरती जाईल. या हॉलमधून ज्यावेळी आपण गॅस बाहेर कुकिंगसाठी वापरणार आहोत त्याचवेळी आज याच्यातील गॅस कमी झाल्यानंतर ही टाकी परत खाली जाईल. बरोबर. त्याचप्रमाणे जादा होणार स्लरी या आउटलेट पाईपमधून इकडं बाहेर येईल. तर ही बाहेर आलेली स्लरी इथं साठवली जाते आणि तेच फर्टिलायझरमधून वापर केला जातो. Components of biogas plant. First, mixing tank. A tank or silo where the organic matter such as animal dung, dry leaves, wet garbage etc. collected and mixed. तर ही इथं मिक्सिंग टँक आहे. याच्यामध्ये आपण कॅटल डंग आणि वॉटर याची स्लरी मिक्स करणार. देन इनलेट चेंबर. A passage or conduit for carrying dung mixture into the digester. इथं सेंटरला आहे हा डायजेस्टर आणि ही इनलेट पाईप आहे. तर ह्या मिक्सिंग टँकमधून मिक्स केलेलं हे मिक्सचर या इनलेट पाईपमधून या डायजेस्टरमध्ये येणार.
Next, digester tank or fermenter. It is a receiver where the main process of biogas product takes place. The slurry is fermented by bacterial action. हा डायजेस्टर आहे सेंटरला, इथं फर्मेंटेशन होतं. नंतर नेक्स्ट आहे गॅस होल्डर और गॅस स्टोरेज डो. The biogas gets collected in the gas holder which holds the gas till the time of consumption. तर हा गॅस होल्डर म्हणजेच थोडक्यात ही टाकी आहे. याच्यामध्ये गॅस इथं साठत जाईल, जसं गॅस साठेल तसं ही टाकी वरती जाईल. बरोबर, जोपर्यंत हा कन्झम्पशनला आपण गॅस वापरत नाही तोपर्यंत. ज्यावेळी कन्झम्पशनला गॅस वापरणार तसं इथं गॅस कमी झाला. नेक्स्ट आउटलेट पाईप. द डायजेस्टर स्लरी is discharged into the outlet tank either through outlet pipe or the opening in the digester. ह्या डायजेस्टरला ही आउटलेट पाईप असते. या आउटलेट पाईपमधून ही स्लरी बाहेर इकडं डिस्चार्ज होते. किंवा काही गोबर गॅसमध्ये इथं ओपनिंग असतं, या पाईपच्या ऐवजी ओपनिंग असतं. नेक्स्ट आहे गॅस पाईपलाईन. गॅस पाईपलाईन. द गॅस पाईपलाईन कॅरीज गॅस टू द पॉईंट ऑफ युटिलायझेशन. तर ही गॅस पाईपलाईनमधून गॅसचा तुम्ही व्हॉल ओपन केला की तुमच्या कुकिंगसाठी गॅस किंवा काही इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी असेल तर त्याचा तिकडं वापर होईल. तर हे झाले कॉम्पोनंट पार्ट्स ऑफ. द नेक्स्ट पॉईंट दॅट इज नॅशनल प्रोजेक्ट ऑन बायोगॅस डेव्हलपमेंट. तर बायोगॅस डेव्हलपमेंटवरती नॅशनल प्रोजेक्ट शासनानं घेतलेला आहे. द नॅशनल प्रोजेक्ट ऑन बायोगॅस डेव्हलपमेंट दॅट इज NBBD of the Ministry of Non-Conventional Energy Sources was started in 1982 for the promotion of family type biogas plants. गव्हर्नमेंटनं नॅशनल प्रोजेक्ट आणि बायोगॅस प्लांट ही एक योजना स्कीम तयार केली की कशासाठी. तर हे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स हे मंत्रालय आहे एक नवीन तयार केलेलं. तर त्यांनी 1982 साली ही स्कीम तयार केली. कशासाठी. द प्रमोशन ऑफ फॅमिली टाईप बायोगॅस प्लांट्स. हे फॅमिली टाईप बायोगॅस प्लांटचं प्रमोशन होण्यासाठी, त्याचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे हा त्याचा मेन उद्देश होता. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस प्रोग्राम इज टू रिड्यूस द यूज ऑफ नॉन रिन्युएबल फ्युएल्स अँड फ्युएल वूड. तर नॉन रिन्युएबल फ्युएल्स जे आहे त्याचा वापर कमी करणे, आणखी जंगलतोड किंवा लाकूड जळण्यासाठी जे वापरलं जातं ते कमी करण्यासाठी, आणखीन बायोगॅसचा वापर वाढवण्यास हे याचं ऑब्जेक्टिव्ह होतं. दॅट इज नॅशनल प्रोजेक्ट ऑन बायोगॅस डेव्हलपमेंट. द NBPD नॅशनल प्रोजेक्ट ऑन बायोगॅस डेव्हलपमेंट कॅरीज अ पॅकेज ऑफ इन्सेंटिव्स फॉर द अडॉप्टर्स, इम्प्लिमेंटिंग एजन्सीज अँड द टर्नकी वर्कर्स. तर हे जी नॅशनल प्रोजेक्ट बायोगॅस डेव्हलपमेंट आहे हे काय करणार, तर इन्सेंटिव्स देणार. जे शेतकरी स्वतःच्या जागेमध्ये बायोगॅस बांधतील त्यांना बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी त्यांना इन्सेंटिव्ह द्यायचे किंवा सबसिडी द्यायची. अशा प्रकारे की त्यांनी बायोगॅस बांधण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जातील. त्यानंतर काही एजन्सीज शासनाने नेमलेले आहेत ते बांधून पण देतात, त्यांना सबसिडी दिली जाते किंवा इन्सेंटिव्ह दिले जाते. Then technology. The family type biogas plants are used in conjunction with chemical fertilizers in agriculture fields. Improve sanitation and hygiene by linking toilets with biogas also reduce the drudgery of women. हा बायोगॅसला टॉयलेट्स अटॅच केले जातात, आणखीन याच्यामुळं हायजीन हा महत्त्वाचा पॉईंट आपण कवर करतो. परफॉर्मन्स. अबाउट 9.6 lakhs बायोगॅस प्लांट्स वेअर इन्स्टॉल्ड ड्युरिंग द 8th 5-year प्लॅन पिरियड अगेन्स्ट अ टार्गेट ऑफ 7.5 lakh बायोगॅस प्लांट. तर गव्हर्नमेंटनं 8व्या पंचवार्षिकची योजना होती, त्यामध्ये 7.5 लाख बायोगॅस बांधायचं उद्दिष्ट होतं, पण शासनानं 9.5 लाख 9.6 लाख बायोगॅस प्लांट्स बांधलेले आहेत. द
S and the 9th 5-year plan document have indicated a potential of 12 million plants based on 1981-82 livestock census and availability of cow dung. During the 9th plan, a target of installing 12.6 lakh plants has been fixed, while the proposed 10th plan target is 15 lakh plants. तर 10व्या पंचवार्षिक योजनेच्या अगोदर 15 लाख बायोगॅस प्लांट बांधण्याचं उद्दिष्ट होतं. तर हे सुद्धा उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे. हे जे आकडे आहेत हे तसे जुने आहेत. आता अलीकडे सुद्धा आज सुद्धा बायोगॅस प्लांट बांधून देण्याचे स्कीम्स चालू आहेत. त्याला टॉयलेट अटॅच करणं हे कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचं टॉयलेटचा प्रश्न हा संपुष्टात आलेला आहे. द एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ कॉमन 2 cubic meter कॅपॅसिटी फिक्स टाईप सेप प्लांट इज अबाउट 12,000. साधारण 12,000 एक 2 cubic meter कॅपॅसिटीचा बायोगॅस बांधण्यासाठी 12,000 खर्च येतो. प्लस त्याला टॉयलेट अटॅच केलं तर वेगळे पैसे शासन त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला देत असतं. अशा प्रकारे हा बायोगॅस इन्स्टॉलेशनचा हा जो परफॉर्मन्स आहे अतिशय चांगला आहे आणि याच्यावर अजून सुद्धा काम. देन इम्प्लिमेंटेशन. द प्रोजेक्ट इज इम्प्लिमेंटेड थ्रू द स्टेट नोडल डिपार्टमेंट अँड एजन्सीज, KVIC, खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज, देन national level NGOs and NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. तर हे जे बोर्ड्स आहेत हे संयुक्त बायोगॅस प्लांट इन्स्टॉलेशनचं काम करतात. State government and KVIC are involving a large number of grassroots level NGOs and trained village technicians in the construction and maintenance of biogas plant. तर स्टेट गव्हर्नमेंट अँड KVIC खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज आहे. तर यांनी संयुक्त हा कार्यक्रम इन्स्टॉलेशनचा केलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील लोकांना याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. टेक्निशियन्स गौंडी तयार केलेले आहेत की जे गोबर इन्स्टॉलेशन करतील आणि त्याच्या माध्यमातून याचं कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्सचं काम हे चालू आहे. देन फायनान्शियल असिस्टन्स. फर्स्ट, द NPBD gets financial support from the both budgetary sources made in the budget as well as the non-budgetary support coming from RBI NABARD. During the 9th plan, an outlay of 294 crores was earmarked for the program. तर याच्यासाठी गव्हर्नमेंट बजेटमध्येच प्रोव्हिजन करतं गोबर गॅस प्लांट इन्स्टॉलेशनसाठी. त्याचप्रमाणे नॉन बजेट म्हणजेच असेल तर RBIकडून डायरेक्ट फंड येतात, नाबार्डकडून डायरेक्ट फंड येतात. अशा प्रकारे 994 करोड आतापर्यंत मार्क झालेले आहेत. अलीकडे हा जुना आकडा आहे, अजूनसुद्धा जास्त झालेले आहे. अ फिक्स अमाऊंट ऑफ सेंट्रल सबसिडी इज गिवन टू द बेनिफिशरीज irrespective of the nodal and size of plants, varying from ₹1,800 for normal areas and 6,500 for नॉर्थ ईस्ट स्टेट्स. तर सेंट्रल गव्हर्नमेंट हे फिक्स अमाऊंट प्रत्येक बेनिफिशरीला देते गोबर गॅस इन्स्टॉलेशन केल्याच्या नंतर. त्याशिवाय इतर सबसिडीज स्टेटच्या वेगळ्याच असतात. थर्ड आहे फायनान्शियल असिस्टन्स इज गिवन टू द रिजनल बायोगॅस डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सेंटर्स फॉर ऑर्गनाइज द व्हेरियस टाईप्स ऑफ ट्रेनिंग सोर्सेस. तर फायनान्शियल असिस्टन्स गव्हर्नमेंट काय करतं, रिजनल बायोगॅस डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सेंटर्स तयार केलं आहे, तिथं ट्रेनिंग देण्याचं काम हे केलं जातं. त्यासाठी पण फायनान्स उपलब्ध केला जातो. ड्युरिंग 1999 to 2000 total ₹59 crores has released to state government and other implementation agencies against the budgeted outlay of 57 crores. अशा प्रकारे हे फायनान्स शासन या पद्धतीनं या ठिकाणी आपला तिसरा चॅप्टर की युनिट नंबर 3 संपलेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण युनिट 4 चालू करणार. थँक्यू.